तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व, धम्मगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी अभिवादन करतो. साकेत नगर बुद्धविहार समिती यांनी मला या ठिकाणी प्रवचनासाठी बोलवलं आणि मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि खरोखर या ठिकाणी येत असताना मला खरोखर खूप मोठा आनंद होतो. या विहारामध्ये मला वाटतं यापूर्वी एक प्रवचन मी दिलं होतं, अतिशय चांगलं वाटलं होतं मला त्या ठिकाणी. बौद्धाचे 10 अलंकार या विषयावर प्रवचन दिलं होतं आणि मला वाटते आजची दुसरी वेळ आहे. तर खरोखर थँक्यू मला बोलवल्याबद्दल. तर आपल्याला माहिती आहे की आज जी आहे ती बुद्ध पौर्णिमा आहे आणि अतिशय महत्वाचा आणि पवित्र पावन असा दिवस आहे. त्या दिवसाच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि खरोखर हा दिवस खूप मोठा चांगला आहे. डोंगरे सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की हा त्रिवेणी संगम आहे. या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे, सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे. भगवान बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचं महापरिनिर्वाण याच दिवशी झालेलं आहे. त्यामुळे हा दिवस जो होता बौद्धांसाठी अतिशय अत्यंत असा महत्वाचा आहे. आपण पूर्वी पाहिला तर पूर्वी 14 एप्रिल जे आहे ते अतिशय धडाक्यात पूर्वीपासून साजरी होत आहे, त्याच्या शंका नाही. पण आजकाल लोकांची जी काही मेंटॅलिटी आहे, मानसिकता आहे, ती अतिशय चांगली होत आहे. आणि त्याच पद्धतीनं भगवान बुद्धाची ही जी काही जयंती आहे, बुद्ध पौर्णिमा जी आहे, ती सुद्धा अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात साजरा करत आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि अर्थात साकेत नगर बुद्धविहार समिती याला अपवाद राहू शकत नाही. इथले कार्यक्रम मी पाहत असतो, व्हॉट्सअपवर पाहत असतो, युट्यूबवर पाहत असतो आणि अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी वेळोवेळी घेण्यात येत असतात. याबद्दल या समितीचं मी खरोखर अभिनंदन करतो. तर आज आपण भगवान बुद्ध जे आहेत त्यांच्याविषयी आपण पाहणार आहोत. तर भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्ती जी आहे ती गया इथं झालेली आहे. तर गया प्रॉपरची माहिती, गया इथं नेमकं काय घडलेलं आहे त्याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत. गया या ठिकाणी भगवान बुद्धत्व प्राप्तीनंतर 7 आठवडे राहिलेले आहेत. 7 आठवड्यामध्ये काय काय घडलेलं आहे ते या ठिकाणी आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं मी असं म्हणतात की समजा आपल्याला आपलं मन चांगलं करायचं असेल, आपली मेंटॅलिटी मानसिकता चांगली करायची असेल तर आपण कुठं जायला पाहिजे? घराच्या बाहेर जायला पाहिजे आणि सहलीवर आपण जायला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात आपण जायला पाहिजे. आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर खरोखर आपली मेंटॅलिटी जी आहे ती चेंज होते, त्याची चांगली होते. अनेक असं म्हणतात एक उत्साह आपल्यामध्ये भरून राहतो. आणि या निमित्तानं अनेक सहली आपण काढायला पाहिजे. असं म्हणतात की भारतामध्ये 29 राज्य आहे आणि प्रत्येक राज्य हे अतिशय आगळं आणि वेगळं आहे. प्रत्येक राज्याचं निसर्ग सौंदर्य जे आहे ते अतिशय वेगळं आहे. आणि असं म्हणतात की भारतातले राज्य केवळ ते राज्य नाही आहेत, तर काय ते दुसरे देश आहेत असं मला हरकत नाही. आम्ही एकदा थायलंडला गेलो होतो. थायलंड आम्ही पाहून आलो आणि माझ्या मिसेसला म्हटलं की चला आपण आता दुसऱ्या देशाला जाऊयात, श्रीलंका वगैरे इतर देश पाहूयात. तर ते काय म्हटली, दुसरे देश जाऊ द्या म्हणे, आधी मला काय करा तुम्ही भारतच दाखवा म्हणे. कारण भारतच एवढा विविधतेने नटलेला आहे, या ठिकाणी खूप मोठी विविधता आहे. ते कुठलं तरी राज्यात गेले की असं वाटतं की आपण दुसऱ्या देशात आलेलो आहोत. तर त्यानिमित्तानं आपण सहली काढायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण बौद्ध यात्रा करायला पाहिजे. आपले जे काही बुद्धाचे महत्वाचे ठिकाण आहे ते आपण पाहायला पाहिजे. असं म्हणतात की बौद्ध लोकांकरता 4 धाम आहेत. आपल्याला माहिती आहे 4 धाम. आपण आता सुशिक्षित आहात त्याच्यामुळे आपल्याला माहिती असेल. आपले सुद्धा 4 धाम आहेत ते आपण करायला पाहिजे. पहिलं धाम जे आहे ते आहे लुंबिनी, या ठिकाणी सिद्धार्थाचा किंवा भगवान बुद्धाचा जन्म झाला होता. दुसरं जे आहे ते बुद्धगया, ज्या ठिकाणी बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती. तिसरं जे आहे ते सारनाथ, या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रथम प्रवचन देऊन धर्माचा प्रचार आणि प्रसाराची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली होती. धर्मप्रचाराचं कार्य या ठिकाणी सुरू केलं होतं. आणि चौथं जे आहे ते कुशीनगर, या ठिकाणी भगवान बुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त झालं होतं. ते 4 ठिकाण जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. आणि असं म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण एकदा तरी या 4 ठिकाणांना भेटी द्यायला पाहिजे. तर आपल्यापैकी किती लोकांनी बरं या 4 ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत? हातवार करा बरं. अरे वा, बहुसंख्य लोकांनी दिलेल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. ज्यांनी दिलं नाही त्यांनी काय करा, खास प्लॅन करा. आजचं उद्या, उद्याचं परवा करू नका. आणि या ठिकाणी भेटी देणे खरोखर खूप मोठं पुण्याचं काम आहे, असं प्रत्यक्षात भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे 4 धाम ज्याला म्हणता येईल, कमीत कमी 4 धाम आपण पाहायला पाहिजे. आणि पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप मोठी श्रद्धा उत्पन्न होते. भगवान बुद्धाविषयी अपार श्रद्धा निर्माण झाल्यानंतर साहजिक आपण चांगल्या रीतीनं आचरण करू शकतो. तर आपण हे 4 धाम जे आहे ते करायला पाहिजे. आणि या 4 धामापैकी सर्वात महत्वाचं धाम कोणतं आहे किंवा सर्वात महत्वाचं ठिकाण कोणतं आहे ते म्हणजे बुद्धगया.
तर बुद्धगया हे जे ठिकाण आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि जगभरातले लोक जे आहेत ते या ठिकाणी बुद्धगया या ठिकाणी येत असतात. अनेक देशातील लोक ज्या ठिकाणी बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे त्या ठिकाणी ते येत असतात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या पृथ्वीवर लोकांना अनुभव आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते आणि विविध प्रकारचे लोक, विविध देशातले लोक, विविध परंपरेचे लोक त्या ठिकाणी आलेले असतात. आणि त्या ठिकाणी ते त्यांच्या भाषेत पूजा घेत असतात. त्यांच्या भाषेमध्ये त्यांचे जे काही विधी आहेत ते करत असतात. आणि खूप सुंदर आणि कोलाहल असलेलं असं वातावरण असतं. अनेक तिबेटन लोक येत असतात आणि त्या ठिकाणी ते ड्रम घेऊन ते येत असतात आणि त्यांची तुतळी ते घेऊन येत असतात आणि ते तिचा ड्रम वाजवत असतात, तुतळे वाजवत असतात आणि एक मोठा वेगळा असा माहोल त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. अनेक लोक त्या ठिकाणी ध्यान साधना करत असतात. साष्टांग दंडवत घालणारे अनेक लोक आपण त्या ठिकाणी पाहत असतो. अनेक लोक असे प्रण करतात की मी काय करेल, भगवान बुद्धाला 1,00,000 वेळा साष्टांग दंडवत घालेल आणि त्यासाठी ते त्या ठिकाणी मुक्काम फुकून असतात. तर अशा रीतीनं खूप चांगलं विधायक वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं असतं आणि ते पाहणं खरोखर खूप मोठी आनंदाची गोष्ट असते. आणि मग एवढं असं बुद्ध गयेला काय महत्व आहे की जेणेकरून अनेक देशातले लोक त्या ठिकाणी भेटी देतात, ते पाहणं खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये भगवान बुद्धाला जे काही बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे त्याच्याशी सुंदर असं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तर बाबासाहेब असं म्हणतात की भगवान बुद्धाने, त्याच्या आधीच मी काय सांगत नाही, तर बुद्धत्व प्राप्तीपूर्वी असं म्हणतात की भगवान बुद्धाने काय केलं, सिद्धार्थानं 40 दिवस पुरल एवढं त्यांनी अन्न गोळा केलं होतं आणि त्यांनी त्यानंतर निरंजना नदीमध्ये स्नान केलं, दहीभात खाल्ला आणि ते फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर ज्या ठिकाणी बोधिवृक्ष आहे त्या ठिकाणी ते आले आणि त्या ठिकाणी त्यांनी कुसागवत जे आहे त्याचं एक बिछाना तयार केला, एक म्हणता येईल की एक सीट तयार केली आणि तिथं ते ध्यान करायला बसले. ठीक आहे. आणि असं म्हणतात की त्या ठिकाणी त्यांनी 4 आठवडे ध्यान केलं. किती आठवडे ध्यान केलं? 4 आठवडे त्या ठिकाणी ध्यान केलं आणि शेवटच्या आठवड्यात त्यांनी थोडी सुद्धा हालचाल केली नाही, शरीराची थोडी सुद्धा हालचाल केली नाही. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्या आधी त्यांनी 4 रूप ध्यान आणि 4 अरूप ध्यान या सर्व ध्यानामध्ये ते पारंगत झाले होते. त्यांना ध्यान कसा करायचं हे माहिती होतं. त्यानुसार त्यांनी ध्यान साधना केली आणि शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांनी थोडी सुद्धा हालचाल केली नाही असं म्हणतात. आणि मग थोडी सुद्धा हालचाल केल्यानंतर काय झालं की ते अतिशय सखोल अशा ध्यानामध्ये गेले आणि असं म्हणतात की मार त्यांच्यावर चालून आलेला आहे. मार म्हणजे आपल्यातलेच वाईट विचार ज्याला म्हणता येईल, आपल्यातलेच नकारात्मक भाव जे आहे ते त्यांच्या मनामध्ये वर उफाळून आले. त्याला आपण माराचं रूपक दिलेला आहे. मार त्यांच्यावर चालून आलेला आहे. आणि आपण असं म्हणतात की हा जो प्रसंग आहे तो आपण चित्राच्या रूपाने पाहत असतो की बुद्ध जे आहे ते ध्यानात बसलेले आहेत, त्यांच्या शरीराभोवती एक वलय तयार झालेलं आहे, तेजस्वी प्रकाशाचं वलय तयार झालेलं आहे आणि मारसेना त्यांच्यावर चालून आलेली आहे. मारसेना भगवान बुद्धावर अनेक शस्त्रांचा प्रहार करत आहे आणि शस्त्राचं रूपांतर कशात होत आहे? फुलामध्ये होत आहे आणि फुलं जे आहे ते भगवान बुद्धावर पडत आहे. अशा रीतीने हे जे चित्र आहे अतिशय सुंदर आणि मध्यवर्ती असं चित्र आहे. बौद्ध धर्मामध्ये मध्यवर्ती असं चित्र आहे, अतिशय सुंदर आहे आणि त्या चित्राकडे पाहिल्याबरोबर आपण अतिशय आकर्षित वाटतो. आपल्याला वाटतं की भगवान बुद्ध किती ग्रेट होते. तर भगवान बुद्धावर माराने हल्ला केलेला असं म्हणतात की सुरुवातीला त्यांच्या सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केला. ते सैनिक म्हणजे द्वेषाचं सैनिक होतं. ते अर्ध पुरुष आणि अर्ध जानवर असं त्यांचं रूप होतं. जनावरचं अर्ध शरीर आणि अर्ध माणसाचं शरीर अशा रीतीनं त्यांचं रूप होतं. 711 त्यांचा चेहरा होता आणि त्यांच्याकडे जे काही शस्त्र आहेत, भाला असेल, तलवारी असेल, धनुष्यबाण असेल, गदा असेल, अनेक शस्त्रांनी काय केला, भगवान बुद्धावर हल्ला केला. हा क्रोधाचा हल्ला होता. पण भगवान बुद्ध त्याला डगमगले नाहीत आणि ते सर्व शस्त्र काय केले, त्यांनी सहन केले आणि त्याचं रूपांतर त्यांनी फुलामध्ये केलं. त्यानंतर असं म्हणतात की महाराला असं वाटलं की भगवान बुद्ध काही ह्या क्रोधाला बळी पडले नाही, तर त्यांनी काय केलं, मग त्यांच्या मारकन्या जे आहेत, मारकन्या भगवान बुद्धावर पाठवलेले आहेत. मारकन्या म्हणजे लोभाचं ते रूप आहे, हाव आणि कृष्णा याचं ते रूप आहे. तर त्या मारकन्या 3 होत्या, कृष्णा, अरती आणि राग किंवा लोभ. त्या मारकन्या त्यांच्यावर चालून आल्या. त्यांनी कामुकशी त्या ठिकाणी हावभाव केले आणि भगवान बुद्धाला वश करण्याचा प्रयत्न केला. पण भगवान बुद्धाने डोळे उघडून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले नाही आणि त्या 3 मारकन्याचा काय झालेला आहे, पराभव झालेला आहे. आणि त्यानंतर शेवटी स्वतः मार भगवान बुद्धावर चालून आलेला आहे आणि असं म्हणतात की त्यांनी अंतिम जे आहे ते
चक्क यद नावाचं त्यांचे शस्त्र जे आहे ते भगवान बुद्धावर चालवलं, पण भगवान बुद्धावर त्याचा काही परिणाम झाला नाही. मार म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे. अज्ञानाला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, हरवलेलं आहे. आणि मार मग हातबल झाला, आणि मार हातबल झाल्यानंतर मारानं मग शेवटची युक्ती केली. त्यांनी काय केलं, त्याने भगवान बुद्धाला म्हटलं की तू अजून तरुण आहेस, तू इथं काय बसतो, तू काय कर, संसाराचा उपभोग घे, राज्य जे आहे त्याचा तू उपभोग घे, इथं तुला काय प्राप्त होणार आहे, तू तुझं जीवन जे आहे ते व्यर्थ घालू नको. परंतु त्याकडं सिद्धार्थाने म्हणजे भगवान बुद्धाने काय केलं, दुर्लक्ष केलं. आणि त्यानंतर शेवटची युक्ती त्यांनी केली. त्यांनी सिद्धार्थाला प्रश्न केला की तुला इथं बसण्याचा काय अधिकार आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी याच्यापूर्वी जेवढे काय बुद्ध होऊन गेले त्यांनी याच ठिकाणी बुद्धत्वाची प्राप्ती केलेली आहे. याच आसनावर ते बसलेले आहेत, ज्याला आपण वज्रासन म्हणतो. जे काय बोधिवृत्ती आहे त्या खालचं जे काय आसन आहे त्याला आपण वज्रासन म्हणतो. त्या वज्रासनावर बसून 27 बुद्धांनी बुद्धत्वाची प्राप्ती केलेली आहे सांगण्यात आलेलं आहे. की या ठिकाणी तुला बसण्याचा तुला काय अधिकार आहे. असं म्हणतात की हे जे ठिकाण आहे अतिशय जबरदस्त आणि अतिशय चांगलं असं ठिकाण आहे. ते जगाचा सेंट्रल पॉइंट आहे, तो पूर्ण पृथ्वीचा तो काय मध्यवर्ती बिंदू आहे. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली त्यावेळेस प्रथम जी काय धरती तयार झाली, जे काय घनीभूतीकरण झालं ते बुद्धगया या ठिकाणी झालेलं आहे. आणि नंतर बाकीची पृथ्वी तयार झालेली आहे. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस पृथ्वीचा नाश होईल त्यावेळेस सुद्धा काय होईल, इतर पृथ्वी अगोदर नाश होईल, सर्वात शेवटी मग हे जे बुद्धगया आहे त्याचा नाश होईल असं म्हणतात. म्हणजे काय अनित्यता आहे ती पृथ्वीला सुद्धा लागू आहे. पण हे ठिकाण खूप मोठं असं महत्वाचं आहे. या ठिकाणी जगाचा हा सेंट्रल पॉइंट आहे. या ठिकाणी 27 बुद्धाने बुद्धत्वाची प्राप्ती केलेली आहे. आणि त्या ठिकाणी हे सिद्धार्थ जे आहेत हमारे भावी भविष्य बुद्ध त्या ठिकाणी बसले होते. आणि महाराणी प्रश्न केला मग की तुला काय अधिकार आहे या ठिकाणी बसण्याचा, तुला काहीही अधिकार नाही. तर सिद्धार्थ असं म्हटले की मी अनेक जन्मामध्ये पारमितांचं आचरण केलेलं आहे. ज्या काही 6 पारमिता आहेत त्या पारमितांचं मी आचरण केलेलं आहे. दान, शील, शांती, वीर्य, समाधी आणि प्रज्ञा या पारमितांचं मी आचरण केलेलं आहे. त्यामुळे मला पूर्णपणे अधिकार आहे, मी या ठिकाणी बसू शकतो. हा जे काही समाधी आहे किंवा जे काय चालू आहे ते कुठं चालू आहे, सिद्धार्थाच्या मनात चालू आहे. आपण ते लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्यक्षात असं काही घडलेलं नाही, पण सिद्धार्थाच्या मनात काय चालू आहे ते रूपकाच्या स्वरूपात आपण सांगत असतो. तर सिद्धार्थाच्या मनामध्ये सर्व भाव चालू आहेत, नकारात्मक भाव त्याच्यामध्ये येते आहे. आणि त्याला ते काय करतात, प्रत्युत्तर देत आहेत आणि त्याच्यावर ते विजय मिळवत आहेत. एका अर्थाने ते मारावर नकारात्मक भावनावर विजय मिळवत आहे. आणि महाराज मग पुढचा प्रश्न केला, याचा पुरावा काय आहे. बरं, तर आपण पुरावा मागतो की तुम्ही जे काय म्हणता त्याचा काय करा, पुरावा द्या. तर सिद्धार्थाने त्यावेळेस काय केलेलं आहे, सिद्धार्थाने त्यावेळेस धरतीला काय केलेलं, आपला हात टेकवलेला आहे. आपण ते पाहत होतो. ही कोणती मुद्रा आहे, भगवान बुद्धाची भूमिस्पर्श मुद्रा आहे. बरोबर आहे. या ठिकाणी ही वेगळी मुद्रा आहे. भूमिस्पर्श मुद्रेमध्ये अनेक आपल्याला बुद्ध मूर्ती पाहायला मिळतात. तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, धरतीलाच प्रामाणिकाने म्हटलेलं आहे की भगवान सिद्धार्थ काय म्हटले की धरती ही काय पुरावा आहे माझ्यासाठी, तिने अनेक जन्म मला पाहिलेले आहे आणि या ठिकाणी मी 6 पारमितांचं आचरण केलेलं आहे. असा मग की त्याला पुरा म्हणून धरती जी आहे ती धरती जमिनीतून वर आलेली आहे. स्त्रीचं रूप तिनं धारण केलेलं आहे. ती जमीन कमरेच्या वर जमिनीच्या वरती आलेली आहे. तिचं जे काही रंग आहे तो गडद हिरवा रंग आहे किंवा सोनेरी तपकरी असा रंग आहे. आणि तिच्या हातामध्ये पुष्पपात्र आहे. आणि तिनं पुरावा दिला की येस, मला माहिती आहे की सिद्धार्थाने या ठिकाणी अनेक जन्म पारमितांचं आचरण केलेलं आहे आणि तो या इथे बसण्याच्या योग्यतेचा आहे. अशा रीतीनं सिद्धार्थाने माराचा पूर्णपणे पाडाव केलेला आहे आणि मार त्या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. तर आपण हे पाहतो की मार करणे जे आहे ते निगेटिव्ह ज्याला म्हणता येईल, नकारात्मक असं स्वरूप आहे. नकारात्मक अशा भावना आहेत ज्या भगवान बुद्धामध्ये वर आल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे वसुंधरा ज्याला म्हणता येईल, धरती ज्याला म्हणता येईल, त्या विधायकाने सुद्धा अशा भावना आहेत. या भावना ज्या आहेत त्या भगवान बुद्धामध्ये वर आलेल्या आहेत. मदत करणाऱ्या भावना ज्या आहेत त्या भगवान बुद्धामध्ये वर आलेल्या आहेत असं आपण पाहू शकतो. आणि त्यानंतर असं म्हणतात की पुढे भगवान बुद्धाने ध्यान जे आहे ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. असं म्हणतात की भगवान बुद्धाने त्या ठिकाणी आनापानसती ध्यान केलेलं आहे. आणि बुद्धत्वाच्या प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी विपश्यना शिकवलेली आहे. त्यांना पूर्वी विपश्यना माहिती नव्हती. त्यांना जे काही भगवान बुद्धांना जे काही बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे ते केवळ आनापानसती या ध्यानातून झालेली आहे. त्या आनापानसती ध्यानाचं महत्व जे आहे ते खूप मोठं आहे. ते आपल्याला 4 अवरूप ध्यानापर्यंत घेऊन जातं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यानं तर असं सांगते की भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी एकाग्रता साधली आणि आनापानसती
ध्यान केलेलं आहे. आणि मार विजयानंतर ते ध्यानामध्ये अखंड बुडालेले आहेत, पूर्णपणे ते ध्यानामध्ये बुडालेले आहेत आणि त्यांचं मन जे आहे ते पूर्णपणे प्रकाशाने भरून गेलेलं आहे. आणि ते त्यांच्यासाठी खूपच आनंददायक असं ते वातावरण होतं, अतिशय विधायक असं वातावरण होतं. पण भगवान बुद्ध किंवा सिद्धार्थ त्या आनंदाला चिटकले नाही आणि त्यांनी मग त्यांची मनाची शक्ती जी आहे ते पूर्णपणे वाहू दिलेली आहे. त्यांचं एवढं मन तेजस्वी झालं की ते भूतकाळामध्ये गेले. त्यांचं मन एवढं तेजस्वी झालं की ते भूतकाळामध्ये गेले आणि त्यांनी स्वतःचा जन्म जो होतो, स्वतःचा आपला जो जन्म त्यांनी पाहिला. मी लहानपणी कसा होतो, माझ्या जीवनामध्ये काय काय प्रसंग घडलेले आहेत ते सर्व त्यांना आठवले. आणि असं म्हणतात की त्याच्या पूर्वी पण त्यांना त्यांचे अनेक जन्म आठवले. बराच वेळा आपल्या जन्मावर विश्वास नसतो, आपल्या जन्मावर विश्वास नसेल तर काय हरकत नाही, परंतु एवढं बेत धरा की त्यांनी त्यांचा एक जन्म जो होतो, एक जन्म त्यांनी पूर्णपणे आठवला, त्यांना पूर्णपणे आठवला. परंपरा असं सांगते की त्यांना त्यांचे अनेक जन्म आठवले आणि ते प्रत्येक जन्मामध्ये गेले. ते मागच्या जन्मामध्ये काय होतो, मी कसा होतो, कुठे होतो, माझं काय नाव होतं, मी काय काय केलं, हे सर्व त्यांना आठवलं. आणि असे अनेक जन्म, असं म्हणतात की हजारो जन्म ते पाठीमागे गेले. आणि नंतर त्यांना वीट आला. का बरं वीट आला? कारण सुरुवातीला मनुष्य काही चांगला नसतो, तो कसा असतो, वाईटच असतो. अनेक नकारात्मक भाव जे आहेत ते आपल्यामध्ये मनामध्ये भरलेले असतात. तर भगवान बुद्धामध्ये सुद्धा आधीच्या जन्मामध्ये अनेक नकारात्मक भाव होते आणि त्यांना स्वतःचा तिटकारा वाटायला लागला की अरे मी असा होतो, एवढा वाईट होतो. आणि त्याने काय केलं, ते प्रकरण त्या ठिकाणी सोडून दिलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जन्म किती आहेत, अनंत आहेत, त्याला काही मर्यादा नाही. अनेक हजारो जन्म पाठवून गेल्यानंतर त्यांना ठाव ठिकाणा लागणार नाही की त्यांची सुरुवात कुठून झालेली आहे. म्हणून त्याने तो त्या ठिकाणी जो काही आहे पाठीमागे जाण्याचा जो काही भाग आहे आणि जन्म पाहण्याचा भाग तो त्या ठिकाणी त्यांनी सोडून दिला. आणि त्यांनी असं पाहिलं की ज्या जन्मात त्यांनी चांगले कर्म केलेले आहेत त्या जन्मात त्यांना सुख प्राप्त झालेलं आहे आणि ज्या जन्मात त्यांनी दुष्कर्म केलेले आहेत त्या जन्मात त्यांना दुःख प्राप्त झालेलं आहे. आणि असं म्हणतात की भगवान बुद्धाने केवळ स्वतःचा जन्म पाहिला असं नाही, तर अनेक इतर लोकांचे सुद्धा जन्म पाहिले, अनेक इतर जे काही मनुष्य लोक आहेत त्यांचे सुद्धा जन्म पाहिले. आणि त्यांना एक लयबद्धता त्या ठिकाणी आढळली. जन्म, म्हातारपण, मृत्यू, परत जन्म, म्हातारपणे मृत्यू, अशा रीतीने एक लयबद्धता त्यांनी या पूर्ण जन्म मरणाच्या चक्रामध्ये त्यांनी पाहिली. आणि त्यांनी हे पाहिलं की जे लोक चांगले कर्म करतात त्यांना सुख प्राप्त झालेलं आहे, जे लोक वाईट कर्म करतात त्यांना काय झालेलं आहे, दुःख प्राप्त झालेलं आहे. बरोबर आहे. आणि सरळ कर्मावर हे अवलंबून आहे, हे भगवान बुद्धाच्या लक्षात आलेलं आहे. आणि अशा रीतीने त्यांनी पूर्ण म्हणता येईल की पूर्ण चित्रपट म्हणता तो त्यांनी पाहिलेला आहे, पूर्ण चित्र त्यांनी पाहिलेलं आहे. असं म्हणतात की काळ आणि अवकाश याने रंगवलेलं चित्र त्याने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि काळ आणि अवकाशाने रंगवलेलं संपूर्ण चित्र पाहिल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की सर्व दुःखाचा मूळ कुठं आहे, तृष्णेमध्ये आहे. हाव यामध्ये दुःखाचं मूळ आहे, तृष्णेमध्येच पूर्ण दुःख लपलेलं आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तृष्णेचा क्षय केला तर काय होतो, दुःखाचा क्षय होतो. तृष्णा नाहीशी केली तर काय होतं, दुःख नाहीसं होतं. तृष्णा नाहीशी केली की जन्म नाहीसा होतात आणि जन्म नाहीसा झाला की मृत्यू सुद्धा काय होतो, नाहीसा होतो. हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांच्या दृष्टीनं ते एक दीपस्तंभ बनले होते. त्यांची तृष्णा क्षीण झाली होती आणि त्यांची तृष्णा शेवटी नष्ट झाली. आणि असं म्हणतात की तृष्णा नष्ट झाल्यानंतर काळ आणि अवकाश जे ते सुद्धा काय झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. आपल्याला लक्षात येत नाही पण अतिशय चांगले शब्द या ठिकाणी वापरल्या गेलेले आहेत. आणि काळ आणि अवकाश त्या ठिकाणी नष्ट झालेले आहेत आणि त्या ठिकाणी केवळ प्रकाश उरलेला आहे असं सांगण्यात येतं. आणि त्यांना परिपूर्ण अशी स्पष्टता त्यांच्यामध्ये राहिलेली आहे. त्यांना त्यांच्यामध्ये परिपूर्ण प्रज्ञेचा उगम झालेला आहे आणि त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे. तर अशा रीतीने हा प्रसंग आहे. आणि ज्यावेळेस सिद्धार्थाचं गौतम बुद्धामध्ये रूपांतर झालं, बुद्धत्वाची त्यांना प्राप्ती झाली, त्यांनी काय केले, मग आपले डोळे उघडले. आणि डोळे उघडल्यानंतर त्यांनी समोर पाहिलं की समोर शुभ्र तारा जो आहे तो चमकत आहे. ती सकाळची वेळ होती, सकाळी 4-4:30ची वेळ असेल तेव्हा शुभ्र तारा वर आलेला होता. तो शुभ्र तारा त्यांनी पाहिला आणि त्यावेळेस त्यांना काय झालेली, बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलं की हे जे काही मोठा पॅराग्राफ आहे, हे जे काही ग्रह निर्माण करणार जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं काय केलेलं आहे, मी नायनाट केलेला आहे. आणि प्रश्न कधीही पुन्हा घर बांधणार नाही, पुन्हा कधीही मी जन्म घेणार नाही, अशा रीतीने त्यांना बुद्धत्वाची त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. हे 4 आठवडे ध्यान केल्यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांना बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली. आणि इथपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. अतिशय चांगला प्रसंग आहे.
आणि यानंतर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की भगवान बुद्धाने त्या ठिकाणी 7 आठवडे घालवले. किती? 7 आठवडे. आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 7 आठवड्यामध्ये त्यांनी बुद्धत्वाचा आनंद घेतलेला आहे. पण त्या 7 आठवड्यामध्ये नेमकं काय झालं ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की प्रत्येक आठवड्यामध्ये काय काय झालेलं आहे. तर पहिल्या आठवड्यात त्यांनी काय केलं? बोधिवृक्षाखाली त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. आणि असं म्हणतात की एक पूर्ण आठवडा त्यांनी त्याच ठिकाणी घालवलेला आहे. बोधिवृक्षाखाली त्यांनी पूर्ण एक आठवडा घालवलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी प्रत्युत्तर समुत्पाद जे आहे ते त्यांनी जाणलेला आहे. कार्यकारण भाव ज्याला म्हणतात ते त्यांनी जाणलेलं आहे. आणि त्यांनी हे लक्षात आलं की कशातून काय निर्माण होतं. ज्या आपण भौतिक शेवटच्या ज्या काय 12 कड्या आहेत त्या 12 कड्याचं त्यांना काय झालं त्या ठिकाणी 12 निदानाचं त्यांना स्पष्टीकरण झालेलं आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं की ही गोष्ट झाल्यानंतर ती गोष्ट होते, ती गोष्ट झाल्यानंतर ती गोष्ट होते, आणि समोरची गोष्ट नष्ट झाली तर पुढच्या सर्व गोष्टी काय होतात? नष्ट होतात. अज्ञान नष्ट झालं तर आपण काय होतो? भवचक्रातून बाहेर येतो. हे त्यांना लक्षात आलेलं आहे. आणि त्यांना हे पण लक्षात आलं की कुठली गोष्ट जी आहे ती कारणाशिवाय होत नाही. कुठली गोष्ट कारणाशिवाय होत नाही. प्रत्येक गोष्टीला काय असतं? कारण असतं. तर अशा रीतीने त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग त्याने त्याच्यावर एक आठवडा पूर्णपणे चिंतन केलेलं आहे. आणि असं म्हणतात की जसं नदीचं पाणी स्थिर राहत नाही त्याचप्रमाणे असं म्हणतात की आपल्या मनाचा प्रवाह जो आहे तो सुद्धा स्थिर राहत नाही. तो काय असतो? सतत वाहत असतो, तो सतत बदलत असतो. अनेकता त्या ठिकाणी त्यांनी जाणलेली आहे. आणि प्रत्येक समुत्पाद त्यांनी पूर्णपणे जाणलेला आहे. आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कुठली गोष्ट करण्याशिवाय घडत नाही. प्रत्येक गोष्टीला काय असतं? कारण असतं. बरेचसे लोक काय करतात? त्यांना कारणाचा शोध नाही लागला तर ते देवदेव करतात. बरोबर आहे? देव नावाचा प्रकार आहे का? अजिबात नाही. भगवान बुद्धांनी जाणलेलं आहे प्रत्येक गोष्टीला कारण आहे खरं म्हणजे. आणि त्या पाठीमागे फार मोठं सायन्स आहे, फार मोठं विज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. मला त्या ठिकाणी एक प्रवचन झालेलं आहे ज्याला म्हणतो की आपण 5 प्रकारचे जे काही नियम आहेत त्या 5 नियमांची माहिती या ठिकाणी मला देण्यात आलेली आहे. ते 5 नियम म्हणजे ऋतुनियम, बीज नियम, मनोनियम, कर्मनियम आणि धर्मनियम. हे पूर्णपणे सायन्सवर आधारित आहे. आणि आपल्याला लक्षात येते की कुठली गोष्ट ही कारणाशिवाय घडत नाही. आणि हा अनुभव भगवान बुद्धाने घेतलेला आहे. आणि असं म्हणतात की तो आनंद त्यांनी स्वतःमध्ये काय घेतलेला आहे? पूर्णपणे ते सामावून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की भगवान बुद्धाचा जो काही बुद्धत्वाचा अनुभव आहे तो केवळ एका क्षणाचा नव्हता. भगवान बुद्धाला जे काय बुद्धत्वाची प्राप्ती झाली ती केवळ एका क्षणापुरती ती मर्यादित नव्हती. तर त्याचा विस्तार किती मोठा आहे? 7 आठवडे एवढा मोठा विस्तार आहे. असं म्हणतात की समजा आपण जायकवाडी धरण आपण प्रत्येकाने पाहिलेलं आहे. बरोबर आहे? आणि समजा जायकवाडी धरणाचे आपण दरवाजे उघडले, पूर्ण सर्व दरवाजे उघडले तर ते पूर्ण पाणी एका क्षणात वाहून जाईल का? नाही वाहून जाणार. बरोबर आहे? किती दिवस लागतील? जेवढं धरण मोठं असेल तेवढे दिवस त्याला काय लागतात? जास्त लागतात. बरोबर आहे? पाणी वाहायला सुरुवात होते पण त्याला काय होतो? वेळ लागतो. काही आठवडे, काही महिने लागू शकतात. बरोबर आहे? जसा भगवान बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती बुद्ध पौर्णिमेला झाली पण तो पूर्ण अनुभव त्यांना घ्यायला, बुद्धत्वाचा पूर्ण अनुभव घ्यायला त्यांना 7 आठवडे लागले. किती आठवडे लागले? 7 आठवडे लागले. ती जी प्रक्रिया आहे, बुद्धत्वाची प्रक्रिया जी आहे ती 7 आठवडे चाललेली आहे. ज्याला आपण प्रोसेस म्हणतो की प्रोसेस 7 आठवडे चाललेली आहे. 7 आठवडे त्यांना काहीही करायची गरज पडली नाही. तेव्हा त्या प्रक्रियाकडे ते शांततेने पाहत राहिले आणि जे काय घडतंय ते पाहत राहिले. आणि त्याला त्यांच्यासमोर दुसरा काही पर्याय पण नव्हता, कारण ती प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॅटिक घडणारी होती. असं म्हणतात की आपोआप ती घडणारी प्रक्रिया होती. त्याच्या रीतीने 7 आठवडे त्यांनी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी बुद्धत्वाची प्रक्रिया जी ती पार पाडलेली आहे. पहिल्या आठवड्यामध्ये ते ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली बोधिवृक्षाखाली त्या ठिकाणी त्यांनी पहिला आठवडा घातलेला आहे. त्यानंतर त्याने दुसरा आठवडा कुठं घातलेला आहे? आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बुद्धगया पाहिलेला आहे. ज्यावेळेस आपण विहारामध्ये प्रवेश करतो तो उजव्या साईडला एक मोठं मंदिर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी बुद्धरूप ठेवलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी दुसरा आठवडा घातलेला आहे. ती एक उंच टेकडी आहे. असं म्हणतात की भगवान बुद्ध त्या टेकडीवर गेले आणि तिथून त्यांनी ज्या बुद्धवृक्षाने आपल्याला एवढी मोठी सावली दिलेली आहे, ऊन वाऱ्यापासून संरक्षण केलेलं आहे, त्या बुद्धवृक्षाकडे त्यांनी एकटक पाहिलेलं आहे. असं म्हणतात की पापणी न हलवता त्यांनी 1 आठवडाभर त्या बोधिवृक्षाकडे पाहिलेलं. तर खरोखर असं शक्य आहे का? असं शक्य नाही खरं म्हणजे. पण एक काम त्याचं महत्व समजण्यासाठी असं सांगण्यात येतं की त्यांनी डोळ्याची पापणी न लावता 1 आठवडाभर त्यांनी बोधिवृक्षाकडे पाहिलेलं. आणि बोधिवृक्षाकडे पाहून त्यांनी काय केलेलं आहे? त्याला म्हणता येईल अनिमिष लोचना.
काय म्हटलेलं आहे, अनिमिष लोचना. त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली. त्यांनी बोधिवृक्षाची कृतज्ञता व्यक्त केलेली की या बोधिवृक्षाने मला खूप मोठी मदत केलेली आहे. आणि असं म्हणतात की केवळ त्यांनी बोधिवृक्षाची कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांची त्यांनी काय केलेली आहे, कृतज्ञता व्यक्त केलेली. त्या ठिकाणी एक आठवडाभर ते पूर्णपणे कृतज्ञतेमध्ये होते. असं म्हणतात की बुद्ध कशा आहेत, कृतज्ञतेचे बुद्ध आहेत. आणि असं म्हणतात की कृतज्ञता जी आहे ती फार मोठा महत्वाचा गुणधर्म आहे, बेसिक असा गुणधर्म आहे, सर्व गुणधर्माची जननी आहे असं म्हणा हरकत नाही. आणि तोच पहिला जो काही गुणधर्म म्हणतात, पहिला गुण जो आहे कृतज्ञता, हा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि असं म्हणतात की 3 व्यक्तीच्या प्रती, कमीत कमी 3 व्यक्तीच्या प्रती आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. ते म्हणजे आई वडील, त्यानंतर आपले गुरु आणि आपल्या आध्यात्मिक मित्र, यांच्या प्रती काय करायला पाहिजे आपण, कमीत कमी या 3 लोकांप्रती तरी आपण काय असायला पाहिजे, कृतज्ञ राहायला पाहिजे. त्या 3 लोकांची आपण काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. विशेषतः आई वडिलांची म्हणतात की आई वडिलांची काय करायला पाहिजे, आपण सेवा करायला पाहिजे. महामंगल सूत्रामध्ये आलेलं आहे की माता पितृ उपत्थान, म्हणजे माता पित्यांची आपण काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. माता पित्यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात, त्यांनीच आपल्याला या जगामध्ये आणलेलं असतं. त्यांच्या उपकाराची परतफेड जी आहे ती आपण करू शकत नाही, बरोबर आहे. त्यामुळे त्यांची आपण सेवा करायला पाहिजे आणि त्यांच्या कृतज्ञतेत राहायला पाहिजे. असं म्हणतात की माता पित्यांच्या उपकाराची परतफेड केव्हा होते, जर त्यांना आपण धर्ममार्गावर आरूढ केलं तर त्यांच्या उपकाराची परतफेड होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. तर त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. ही फार मोठी विधायक अशी भावना आहे. तर त्या भावनेविषयी मी काही जास्त बोलणार नाही, आपल्याला 7 आठवडे पाहायचे आहेत. आणि त्यानंतर असं म्हणतात की दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी त्यांच्यामध्ये मैत्री भावना जी आहे ते मैत्री भावना निर्माण झालेली आहे. मैत्रीचा प्रचंड प्रमाणात त्यांच्या मनामध्ये भावना जी आहे ती उचंबळून आलेली आहे. तर अशा रीतीनं दुसरा आठवडा अनिमिष लोचना जी आहे ते त्यांनी त्या टेकडीवर घालवलेला आहे. सर्वांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि ती कृतज्ञता केवळ ते व्यक्त करून थांबले नाहीत, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्या सर्व व्यक्तींना त्यांनी धर्ममार्गावर आरूढ केलेला आहे. कोण कोण होते ते, ज्यावेळेस भगवान बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली, 7 आठवडे पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांनी विचार केला की कोणाला मी शिकवण देऊ, तर सर्वप्रथम त्यांच्या मनामध्ये विचार आला होता आलार कालाम आणि बुद्ध करामपुत्र. पण ते मरण पावले होते. त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये पंचवर्गीय भिक्षूचा विचार आला आणि पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी आपला धम्मसूत्र सांगितलेला आहे, दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यांनी आई वडिलांना महाप्रजापती गौतमी आणि सिद्धोधन यांना सुद्धा धर्ममार्गावर आरूढ केलेले, नंतर केलेल्या म्हणा ते, पण त्यांनी अशा रीतीने त्या उपकाराची परतफेड केलेली आहे. त्यांच्याही एक ते 7 दिवसाची असताना त्यांच्याही निघून गेली होती, मरण पावली होती. ते असं म्हणतात की 33 देवलोकात जाऊन त्यांनी त्यांची जी काही आई आहे महामाया, तिला त्यांनी उपदेश केलेला आहे. त्या उपकारातून सुद्धा त्यांनी त्या उपकाराची परतफेड त्यांनी केलेली आहे. पत्नी यशोधरा, तिचं नाव नंतर कात्यायना झालेले आहे, ती भिक्षुणी झालेली आहे, तिला सुद्धा त्यांनी धम्मोपदेश केलेला आहे. राहुल नंतर मावशी जी काय प्रजापती गौतमी, नंतर सुजाता जिनं भगवान बुद्धाला खीर दिलेली आहे. भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीपूर्वी जिनं खीर दिलेली आहे, तिला सुद्धा नंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांनी देशना केलेली आहे. आणि इतर जे काय त्यांचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, सर्वांना त्यांनी काय केले, देशना केलेली, सर्वांना धम्ममार्गावर आरूढ केलेलं आहे. तर अशा रीतीने त्यांनी कृतज्ञता जी आहे ती व्यक्त केलेली आहे आणि त्यांना धम्ममार्गावर आरूढ केलेलं आहे. तर खरोखर कृतज्ञता जी आहे ती खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे, त्याच्याकडे आपण डोळेझाक करता कामा नये. विशेषतः आई वडिलांची आपण सेवा करायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांची आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. नंतर तिसरा आठवडा जे आहे ते रत्नसंक्रमण आहे. काय रत्नसंक्रमण, ज्यावेळेस आपण बुद्ध विहारामध्ये जातो, पायऱ्या चढून खाली जातो, तर जे काही मुख्य विहार आहे त्या उजव्या बाजूला काही फुलं त्या ठिकाणी कोरलेली आहेत, दगडावर फुलं कोरलेली आहेत. काही फुलं खाली पण आपण पाहू शकतो, खालच्या साईडला पण आहे आणि काही चबुतऱ्यावर पण आहे, बरोबर आहे. ज्यांनी बुद्धगया पाहिला त्यांच्या डोळ्यासमोर हा नजारा आला असेल. तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तिसऱ्या आठवड्यामध्ये भगवान बुद्धाने त्या ठिकाणी संक्रमण केलेलं आहे. म्हणजे मागे पुढे त्या ठिकाणी ते चाललेले आहे आणि सखोल असं चिंतन केलेलं आहे. असं म्हणतात की आपण मानवी जीवन प्राप्त केलेलं आहे, आपण काय करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. मी कसा आहे, मी कोणते चांगले कार्य करतो, कोणतं वाईट कार्य करतो, माझ्यामध्ये काय कमतरता आहे, सर्व गोष्टी आपण चिंतन करायला पाहिजे. चिंतन हा अतिशय चांगला गुणधर्म आहे असं म्हणायला पाहिजे. आणि ते भगवान बुद्धाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला रत्नसंक्रमण म्हणतात, त्याला विशेष असं नाव दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे,
असं म्हणतात की भगवान बुद्ध जे त्या ठिकाणी चालत होते, त्यांनी ज्या ठिकाणी पाऊल ठेवलं तर त्या ठिकाणी काय तयार व्हायचं? कमळ तयार व्हायचं. त्यांचं पाऊल कुठं पडायचं? त्यांचं पाऊल जे आहे ते कमळावर पडायचं. आणि ज्यावेळेस ते पुढे जायचे, ज्यावेळेस त्यांचे पाऊल उचलायचे, त्यावेळेस ते कमळाचं फूल जे आहे ते काय व्हायचं? आकाशात वर जायचं. असं रूपकाच्या द्वारे सांगण्यात आलेलं. याचा अर्थ काय होतो की भगवान बुद्ध जे आहे त्यांची मानसिकता एवढी उच्च झाली होती की त्यांना असं वाटत होतं की मी काही जमिनीवर चालत नाही, तर मी कुठं चालत आहे? मी हवेवर चालत आहे. विशेषतः माझे पाऊल जे आहे ते कमळावर पडत आहे. आणि अतिशय आल्हाददायक असं ते वातावरण होतं. अतिशय आल्हाददायक वातावरणात ते चालत होते आणि त्याचं संक्रमण करत होते. कमल पुष्प जे आहे ते शुद्धतेचं प्रतीक आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे आणि अतिशय शुद्ध आणि अतिशय पवित्र असे ते झाले होते. हे आपण पाहू शकतो त्या रूपकातून की ज्या ज्या त्याच्यावर चालत होते त्या ठिकाणी पाऊल टाकल्याबरोबर त्या ठिकाणी कमल पुष्प तयार होत होतं आणि पाऊल उचलल्याबरोबर कमल पुष्प आकाशामध्ये वर जात होतं. तर बऱ्याच वेळा आपली काही लोकांची अशी भावना असू शकते, विशेषतः जे काही मुलं प्रेमात पडतात त्यांची अशी भावना असू शकते, बरोबर आहे. आणि त्यानुसार एक गीत पण रचलेलं आहे. ते गीत आहे, आजकल पाव जमी पर नाही पडते मेरे. अशी भावना असते. कशी भावना असते? ती हिरोईन म्हणते की माझं पाऊल काही जमिनीवर पडत नाही, कुठं पडते? दोन काय ते हवेत पडते, आकाशावर पडते. अतिशय तरल आणि उच्च अशी भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. अशाच प्रकारे उच्च आणि तरल भावना भगवान बुद्धाची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे रत्नचंक्रमणामध्ये? असं म्हणतात की त्या ठिकाणी त्यांनी परत प्रत्यक्ष समुत्पाद त्याच्यावर खूप चांगल्या रीतीने त्यांनी चिंतन केलेलं आहे. परत एकदा फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी चिंतन केलेलं आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे ती परिस्थितीनुसार घडत असते. परिस्थिती सर्व गोष्टीला काय असते? कारणीभूत असते. एव्हरीथिंग अरायझेस आउट ऑफ कंडिशन. संस्कारिता ज्याला म्हणते त्यानुसार मनुष्य जो आहे तो निर्माण होतो. आपले मित्र समजा चांगले असले तर आपण कसं घडतो? चांगले घडतो. आणि आपले मित्र समजा वाईट असले तर आपण कसे घडतो? वाईट घडतो. हे सर्व काही परिस्थितीवर अवलंबून असते असं भगवान बुद्धाच्या लक्षात आलेलं आहे. आणि अशा रीतीने त्यांनी तिसरा आठवडा जो आहे तो रत्नचंक्रमण या ठिकाणी घालवलेला आहे. ठीक आहे, पुढे जायचं आता. ओके, काय हरकत नाही. त्यानंतर चौथा आठवडा जो आहे त्यांनी रत्नघर या ठिकाणी घालवलेला आहे. रत्नघर कुठे आहे? तर आपण ज्यावेळेस बुद्ध विहारामध्ये प्रवेश करतो महाविहारामध्ये, त्याच्या उजव्या साईडला एक घर बांधलेलं आहे, दगडी घर बांधलेलं आहे, त्याला रत्नघर म्हटलेलं आहे. आणि असं म्हणतात की भगवान बुद्धाने या ठिकाणी एक हप्ता ध्यान केलेला आहे. एक आठवडाभर त्या ठिकाणी त्यांनी ध्यान केलेलं आहे. आणि ध्यानाचे उच्च आयाम ज्याला म्हणता येते, उच्च आयाम त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेले आहे. असं म्हणतात की अस्तित्वाच्या सर्व घरांना त्यांनी भेट दिलेली आहे. जेवढे काय अस्तित्व या जगामध्ये उपलब्ध आहेत त्या सर्व अस्तित्वांना त्यांनी भेट दिलेली आहे. सर्व आयामांचे त्यांनी परीक्षण केलेले आहे आणि काळ आणि अवकाश यांच्या पलीकडे ते या ठिकाणी गेलेले. अतिशय प्रदीर्घ असं त्यांनी या ठिकाणी एक हप्ता ध्यान केलेलं आहे. संक्रमणामध्ये त्यांनी जो काही विचार केला होता त्याच्यावर त्यांनी या ठिकाणी ध्यान केलेले असं म्हणतात. आणि असं म्हणतात की देवलोक आले आणि त्याचं पूर्ण घर जे आहे ते रत्नाने त्यांनी काय केलेलं आहे? भरून टाकलेले आहे. सर्व रत्न त्यांना अर्पण केलेली आहे. देवलोक म्हणजे चांगले वागणारे लोक, ज्यांची मेंटॅलिटी, ज्यांची मानसिकता अतिशय उच्च आहे, अशा प्रकारचे लोक म्हणजे देवलोक. असे लोक आले आणि त्यांनी पूर्ण त्यांचं घर जे आहे ते रत्नाने भरून टाकलेलं आहे. आणि ते रत्न कोणते होते? ते मनाचे रत्न आहेत. कशाचे रत्न आहेत? ते मनाचे रत्न आहेत. आणि रत्न कोणते कोणते असतात? 7 प्रकारचे रत्न सांगितलेले आहेत. ते म्हणजे सोने, चांदी, नीलम, स्फटिक, माणिक, हिरा आणि गोमेद. हे 7 प्रकारचे रत्न आहेत. आणि रत्न जे आहे ते रत्न हे संदर्शनाची भाषा आहे, पाहण्याची, व्हिज्युअलाइज करण्याची ती भाषा आहे. आणि उच्च मानसिक अवस्था त्या रत्नाच्या द्वारे दाखवल्या जातात. सहज समजा आपण हिऱ्याच्या दुकानात गेलो तर आपली काय मानसिक अवस्था होते? एखाद्या हिऱ्याचा दागिना पाहिला तर आपल्याला कसं वाटतं? आपलं मन अतिशय प्रसन्न वाटतं. आपल्याला असं वाटतं की तो दागिना मी कधी घेऊ, किती जरी महाग असला तरी आपल्याला असं वाटतं की तो दागिना आपण घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. अशा रीतीनं रत्न पाहिला तर आपण मन अतिशय प्रफुल्लित होतं, प्रसन्न होतं. असं प्रसन्न आणि प्रफुल्लित मन म्हणता येईल की भगवान बुद्धाचं झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड असं ध्यान केलेलं आहे. आणि असं म्हणतात की ध्यान केल्यानंतर त्यांच्या शरीरातून अनेक प्रकाश जे आहे ते बाहेर पडलेले आहेत. त्यांच्या शरीरातून 6 प्रकारचे प्रकाश जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत. त्या प्रकाशानं पूर्ण आसमंत जो आहे तो उजळून निघालेला आहे. तर कोणते ते प्रकाश आहे? ते म्हणजे निळा प्रकाश, पिवळा प्रकाश, लाल प्रकाश,
पांढरा सफेद प्रकाश, नारंगी प्रकाश आणि सर्वांचा मिळून एक तयार झालेला प्रकाश, अशा प्रकारचे 6 रंग त्यांच्या शरीरातून या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. असं म्हणतात की त्यांच्या केसातून निळा रंग बाहेर पडलेला आहे, त्यांच्या शरीरातून पिवळा रंग बाहेर पडलेला आहे, त्यांच्या मांसामधून लाल रंग बाहेर पडलेला आहे, त्यांची जी काही हड्डी आहे आणि दात आहे त्याच्यातून पांढरा प्रकाश बाहेर पडलेला आहे, हातापायांचे तळवे आणि ओठ जे आहेत त्याच्यातून नारंगी रंग बाहेर पडलेला आहे. आणि आपला जो काही पंचरंगी ध्वज जो आहे तो याच रंगाचा बनलेला आहे, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते केवळ 5 रंग नाही तर त्या 6वा रंग आहे. 5 रंग आपण आडे लावतो आणि 6वा जो काही रंग आहे ते त्याला आपण उभे असे तेच कलर परत उभे लावतो. म्हणजे या 6 रंगाचा मिळून पण एक कलर झालेला आहे, एक रंग तयार झालेला आहे. 6 रंगाचा जो काही पंचरंगी ध्वज म्हणतात, धम्माचा ध्वज म्हणता येईल, त्याची निर्मिती इथूनच झालेली आहे. अशा रीतीने रत्नगर या ठिकाणी त्यांनी खूप मोठा असं ध्यान केलेलं आहे आणि अतिशय उच्च असा अनुभव त्यांना बुद्धाला आलेला आहे. आणि बुद्धाचं मन जे आहे ते पूर्णपणे मुक्त झालेले या ठिकाणी असं म्हणता येईल. आणि अस्तित्वाच्या सर्व आयामांना त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे असं म्हणता येईल. हा 4था आठवडा, ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा आठवडा. 5व्या आठवड्यामध्ये काय झालं, कारण खूप मोठी गोष्ट आहे. मला काही एका तासातच या सर्व ज्या काही 7 आठवडे ते सांगावं लागत आहे, वेळेची कमतरता आहे. पण अतिशय सुंदर, अतिशय रूपकात्मक असं वर्णन झालेलं आहे. त्यानंतर 5वा जो का आठवडा आहे तो अजपाल निवृत्त वृक्ष या ठिकाणी त्यांनी घालवलेला आहे. अजपाल निवृत्त वृक्ष कुठं होता, ते ज्यावेळेस आपण विहाराच्या आतमध्ये प्रवेश करतो तर लगेच एक आपल्याला लोखंडी खांब लागतो प्रवेशद्वारामध्ये पायऱ्या पूर्णपणे उतरून गेल्यानंतर. तर त्या ठिकाणी असं म्हणतात की अजपाल निवृत्त वृक्ष होता आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 5वा आठवडा त्या ठिकाणी पूर्णपणे घालवलेला आहे. त्या ठिकाणी पहिल्यांदा बुद्ध प्राप्तीनंतर एक ब्राह्मण त्यांना भेटायला आला. त्याचं नाव होतं हुंका जातीचा ब्राह्मण. हुंक असं त्याचं नाव होतं आणि तो खूप उद्धट होता. असं म्हणतात की तो प्रत्येक लोकांना काय तो झिटकारायचा आणि काय होता हु असा करायचा. खूप मोठा गर्व त्याच्यामध्ये होता. त्याच्यामुळे त्याचं नाव जे आहे ते हुंका जातीचा ब्राह्मण असं त्याचं नाव पडलं होतं. आणि तो बुद्धाकडे आला आणि बुद्धाला त्यांनी प्रश्न केला की ब्राह्मण कोणाला म्हणावं. काय प्रश्न केला, ब्राह्मण कोणाला म्हणावं. आणि अर्थ त्याच्या मनामध्ये असं होतं की जो ब्राह्मण ज्या पोटी जन्माला आला त्याला ब्राह्मण म्हणावं. पण भगवान बुद्धाने काय उत्तर दिलं, भगवान बुद्धाने अतिशय सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. आणि त्यांनी त्याला निर्वाण असा शब्द वापरला नाही, पण ब्राह्मण त्यांनी हा शब्द वापरलेला आहे. तर ते असं म्हणतात की खरा ब्राह्मण तोच जो सर्व अकुशल कर्म जे आहे ते मागे सोडतो, बरोबर आहे. आणि कोणत्या प्रकारच्या अभिमानाने किंवा गर्वाने तो भरलेला नसतो. तो अपवित्रतेपासून पूर्णपणे मुक्त असतो. तो पूर्णपणे सनियंत्रित असतो. असा मनुष्य जो आहे तो अनुभवातून काय करतो, ज्ञान प्राप्त करतो. अशा मनुष्याला काय म्हणायचं, ब्राह्मण म्हणायचं. ज्याने संपूर्णतः आध्यात्मिक जीवन जगलेले आहे, ज्याने स्वतःवर कार्य केलेले आहे आणि जो स्वतःच्या आध्यात्मिक विकासासाठी कार्य करतो त्याला ब्राह्मण म्हणायचा. आणि ब्राह्मण म्हणण्याचा हाच अर्थ आहे. आणि भगवान बुद्ध पुढे म्हणतात की ब्राह्मण जो आहे तो जन्माला येत नाही, तर कर्मानुसार तो काय होतो, ब्राह्मण होतो. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की भगवान बुद्धाने जो काही जातीवर आधारित जो काही विषयतेचा जो काही संरचना होती तिला काय केलं, पूर्णपणे भगवान बुद्धाने तडा दिलेला आहे. असं म्हणता येईल की त्याने एक धम्मक्रांती केलेली आहे. पहिली क्रांती भगवान बुद्धाने केलेली आहे, दुसरी क्रांती राजा अशोकाने केलेली आहे, तिसरी क्रांती जी आहे ती बाबासाहेबांनी केलेली आहे. तर भगवान बुद्धाने पहिली क्रांती केलेली आहे, त्यांनी ब्राह्मण हा शब्दच नाकारलेला आहे असं म्हणता येईल. त्या ब्राह्मण शब्दाचा वेगळा अर्थ सांगितलेला आहे की मनुष्य काय होतो, जन्माने ब्राह्मण होत नाही तर काय होतो, कर्माने ब्राह्मण होतो. पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की भगवान बुद्धाचे जे काही संवाद झाले ते अनेक ब्राह्मणाबरोबर संवाद झालेले आहेत, अनेक ब्राह्मणाबरोबर त्यांची चर्चा आणि वादविवाद झालेले आहेत आणि अनेक ब्राह्मण जे आहेत त्यांचे काय झालेले शिष्य झालेले आहेत. त्यापैकी सारिपुत्त आणि महामोगलान त्यांचे प्रमुख सरसेनापती होते, ते सुद्धा ब्राह्मणच होते, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याने ब्राह्मणाची एक वेगळी व्याख्या केलेली आहे, ज्याचं कर्म चांगलं तो ब्राह्मण. अशा रीतीने त्यांनी 5वा आठवडा जो आहे तो
अजपाल निवृत्त पेड या ठिकाणी घालवलेला आहे. आता त्या ठिकाणी तो वृक्ष नाहीये, पण त्या ठिकाणी तो त्यांनी 5वा आठवडा घालवलेला आहे. त्यानंतर 6वा आठवडा. तर 6वा आठवडा जो आहे तो मुचलिंद वृक्ष जो आहे त्या ठिकाणी त्याने घालवलेला आहे. आणि हे ठिकाण कुठं आलेलं आहे की ज्यावेळेस आपण महाविहारामध्ये प्रवेश करतो तो वरच्या साईडनं पण आपण काय करतो, प्रदक्षिणा घालायला जातो. तो वरच्या साईडनं प्रदक्षिणा घालत असताना डाव्या साईडला एक तलाव आहे. त्या तलावामध्ये बुद्धाची मूर्ती आहे आणि बुद्धाच्या मूर्तीला नागाने वेटोळे घातलेले आहेत, 7 वेटोळे घातलेले आहेत आणि भगवान बुद्धाच्या डोक्यावर त्यांनी छत्र धरलेले आहे. तर त्याच्या अलीकडं एक राजा अशोकाने एक ज्यामध्ये खांब उभा केलेला आहे. तर त्या ठिकाणी हा वृक्ष होता, मुचलिंद वृक्ष होता असं सांगण्यात आलेलं आहे. आणि या वृक्षाखाली काय झालेलं आहे, असं म्हणतात की 1 आठवडा भगवान बुद्धाने त्या ठिकाणी घालवलेला आहे आणि त्या ठिकाणी बेमौसम बरसात झालेली आहे. प्रचंड असा वर्षा झालेला आहे आणि पूर्ण वर्षा होऊन सर्व काही धरती जी आहे ती ओली झालेली आहे. आणि भगवान बुद्धाचं रक्षण करायला त्या ठिकाणी मग नागराज ज्याला म्हणता येईल, नागांचा राजा त्या ठिकाणी आलेला आहे. मुचलिंद ज्याला म्हटलेला आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी भगवान बुद्धाला 7 वेटोळे घातलेले आहेत आणि पुन्हा भगवान बुद्धावर धरलेला आहे. जोपर्यंत बारिश ज्याला म्हणता येईल, पाऊस थांबत नाही तोपर्यंत त्यांनी भगवान बुद्धाचं संरक्षण केलेलं आहे. आणि पाऊस निघून गेल्यानंतर असं म्हणतात की त्या नागाचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, 16 वर्षाच्या राजकुमारामध्ये झालेला आहे. आणि तो राजकुमार नंतर भगवान बुद्धाला काय करतो, वंदन करतो आणि निघून जातो. असं हे रूपक आहे. त्या रूपकाचा आपण अर्थ काय घ्यायचा, तर असं म्हणता येईल की पाणी किंवा समुद्र ज्याला म्हणता येईल हे काय आपलं अचेतन शक्ती आहे. काय ती अचेतन शक्ती आहे. आणि साप जो आहे तो कुठं असतो, साप ही शक्ती आहे. साप काय शक्ती आहे. आणि पाणी जे आहे ते काय अचेतन शक्ती आहे. आणि समुद्राचं पाणी किती खोल असतं आपल्याला माहिती आहे. जो काही नाग असतो तो कुठं राहतो, समुद्राच्या तळाशी राहतो आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात काय असते, शक्ती असते. तर ज्यावेळेस बेमौसम बरसात होते याचा अर्थ काय होतो की आपलं जे काही अचेतन मन आहे ते अचेतन मन त्या ठिकाणी असतं आणि जी काही साप जो आहे ज्याच्यात शक्ती आहे ती शक्ती काय आहे वर येते आणि शक्ती काय करते, भगवान बुद्धाला काय करते, मदत करते. 7 वेटोळे म्हणजे काय, ते असं म्हणतात की 7 चक्र. माणसामध्ये किती चक्र असतात, 7 चक्र असतात. हिंदू धर्मामध्ये 7 होते, ऍक्च्युली बौद्ध धर्मातून चाललेले आहेत. 7 चक्र असतात. 7 चक्रातून माणसाची शक्ती जी आहे ती वर येत असते. माणसाची जी काही अजागृत शक्ती आहे, अचेतन मानसिक शक्ती जी आहे ती ध्यान साधना केल्यानंतर काय होत असते, वर येत असते. प्रचंड प्रमाणात त्याचा विकास होत राहतो. ही जी काही शक्ती आहे त्या शक्तीने काय केलं, 7 वेटोळे दाखवले. 7 चक्राच्या माध्यमातून ही शक्ती जी आहे ती अचेतन शक्ती भगवान बुद्धामध्ये वर झालेली आहे आणि तिचं रूपांतर जे आहे ते जागृत मनामध्ये झालेलं आहे. असं म्हणतात की अचेतन मन किंवा अजागृत मन जे आहे ते खूप मोठं असतं आणि जागृत मन जे आहे ते खूप छोटं असतं. जागृत मन केवळ 10% असतं म्हणे, अजागृत मन किती असतं, 90% असतं. आपण टायटॅनिक जहाज समजा पाहिलं असेल तर टायटॅनिक जहाजाचं काय झालं होतं, जेव्हा त्या कप्तानाला असं लक्षात आलं की आपलं जहाज जे आहे ते आता हिमनग जे आहे ते हिमनगाला धडक देणार आहे, तर त्यांनी काय केलं, त्याची दिशा वळवली आणि त्याच्या अगदी जवळून ते टायटॅनिक जहाज नेलेलं आहे. त्याला वाटलं की आपण आता वाचलो, कारण काही टक्कर झाली नाही. तर प्रत्यक्षात त्याचा हिमनग जो आहे त्याचा फार मोठा भाग जो आहे तो पाण्याखाली होता, जो यांना दिसला नाही. आणि जहाज सुद्धा खूप मोठं पाण्याखाली असतं आणि खालचा भाग जो आहे जहाजाचा तो त्या हिमनगाला खालच्या बाजूला धडकला आणि शेवटी जहाजामध्ये पाणी घुसलं आणि जहाज टायटॅनिक बुडालं. तात्पर्य काय की हिमनग आपल्याला फार छोटा दिसतो पण प्रत्यक्षात तो पाण्याखाली खूप मोठा असतो. त्याचप्रमाणे माणसाचं जे काही जागृत मन आहे ते अतिशय छोटं असतं, खूप छोटं आपल्याला दिसतं, पण अजागृत मनाचा जो काही पसारा असतो खूप मोठा असतो. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शक्ती असते. त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती जी आहे ते भगवान बुद्धामधली असं म्हणतात की 6व्या आठवड्यामध्ये वर आलेली आहे आणि त्या पूर्णपणे अजागृत शक्तीचं रूपांतर जे आहे ते जागृत शक्तीने झालेले आहे. खूप खूप मोठ्या प्रमाणात असं म्हणतात की बल त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि त्या नागाचं रूपांतर राजकुमारामध्ये झाल्याचा अर्थ काय होतो की त्यांच्या सर्व शक्ती त्यांच्या आता जागृत मनामध्ये आलेल्या आहेत, सर्व शक्ती त्यांना प्राप्त झालेल्या आहेत आणि सर्व शक्तीनुसार ते आता पुढे आलेले आहेत. त्यांचं मन बलवान असं बनलेलं आहे. त्या शक्तीनं असं म्हणतं की भगवान बुद्धाला काय केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. राजकुमारांनी भगवान बुद्धाला वंदन केलेलं आहे आणि राजकुमार त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. असा हा 6वा आठवडा. तर 6व्या आठवड्यामध्ये म्हणता येईल की त्यांचं जागृत आणि अजागृत मन जे आहे
ते पूर्णपणे काय झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे. आणि त्यानंतर 7वा आठवडा. 7वा आठवडा जो आहे तो त्यांनी राजयतन वृक्ष जो आहे त्या ठिकाणी घालवलेला आहे. राजयतन वृक्ष जो आहे तो कुठं आहे, आपण ज्यावेळेस विहारामध्ये प्रवेश करतो तो विहाराच्या डाव्या साईडला त्या ठिकाणी पाठी पण लावले, प्रत्येक ठिकाणी पाट्या लावलेले आहेत. जर आपण आतापर्यंत पाहिलं नसेल तर ते जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्या ठिकाणी राजयतन वृक्ष आहे. त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 7वा आठवडा घालवलेला आहे. आणि असं म्हणतात की त्या ठिकाणी 2 व्यापारी जे आहे 500 गाड्या भरून गंगेच्या पाठावरून चालले होते. आणि त्यांनी भगवान बुद्धाला पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून त्यांना असं वाटलं की यांना आपण भेटायला पाहिजे, यांना आपण काही ना काहीतरी दान द्यायला पाहिजे. त्यांची कांती जी आहे, त्यांच्या शरीराची जी काही कांती आहे ती अतिशय चमकीली अशी होती. ते पाहून ते भगवान बुद्धाकडे आले आणि असं म्हणतात की त्यांनी भात आणि मध याने युक्त असे लाडू भगवान बुद्धाला त्या ठिकाणी खायला दिले. पण त्या ठिकाणी भगवान बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती आणि ते काही लाडू काही हातात घेऊ शकत नव्हते. आख्यायिका असं सांगते की त्या ठिकाणी 4 देवलोक चतुर्महाराजांची कार ज्याला म्हणता येईल ते 4 देवलोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी 4 भिक्षापात्र त्या ठिकाणी आणले. पण 4ही भिक्षापात्र तर काही भगवान बुद्ध घेऊ शकत नव्हते. असं म्हणतात की एका ते त्यांनी रचले. अशा रीतीने 4 वर्तुळ किंवा 4 कडा त्या भिक्षापात्राला तयार झालेले आहेत. आणि त्या भिक्षापात्रामध्ये भगवान बुद्धांनी लाडू घेतले, त्या दास स्वीकारला आणि त्या ठिकाणी त्यांनी ते लाडू खाल्लेले आहेत. ते जे काही भिक्षापात्र असं म्हणतात की ते भिक्षापात्र राष्ट्रीय संग्रहालय काबूल जे आहे या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि ते एवढं मोठे म्हणतात की त्याचा आकार जो तो 1 मीटर असा त्याचा आकार आहे. त्याचं वजन जे आहे ते 350 किलो आहे आणि ते जवळजवळ अर्धा मीटर उंच आहे. आणि एवढं मोठं भिक्षापात्र समजा एखाद्या व्यक्तीला घेऊन उभं राहायचं असेल तर तो व्यक्ती किती उंच असला पाहिजे, असं म्हणतात की 80 फूट तो उंच असला पाहिजे. अशा रीतीने एक आख्यायिका आहे. पण ते काय शक्य नाही म्हणा, पण असं लोक म्हणतात की ते जे काही भिक्षापात्र आहे ते काबूल या ठिकाणी ठेवले आहे. काही जण असं म्हणतात की वैशाली या ठिकाणी हा 1000 भिक्षूंसाठी एक पात्र बनवलं होतं. त्या वैशाली या ठिकाणी त्या पात्राचा वापर केला गेलेला आहे असं म्हणतात. आणि ते पात्र असं होतं की ते कधीही खाली होत नव्हतं. म्हणजे भगवान बुद्धाकडं ज्ञानाचा एवढा मर्याद साठा होता की तो कधीही खाली होत नाही. बरोबर आहे. आपण पाहतो की बऱ्याच आपलं जे काही नॉलेज असतं, आपलं जे काही ज्ञान असतं ते कसं असतं, हौदासारखं असतं. जोपर्यंत हौदामध्ये पाणी आहे आपण काढत राहतो आणि हौदातलं पाणी काढल्यानंतर एक ना एक दिवस संपून जातं. आपलं ज्ञान काय होतं, संपून जातं. पण खरं ज्ञान कोणतं असतं, एखाद्या तलावाला असलेल्या झऱ्यासारखं असतं. झऱ्यातून कंटिन्यू पाणी जे आहे ते सातत्यानं पाणी जे आहे ते तलावामध्ये वाहत असतं. किती तुम्ही तलावाचं पाणी काढा, तो तलाव खाली होतो का, नाही, कारण त्याला जिवंत झरे लागलेले असतात. तर भगवान बुद्धाचं असं हे ज्ञान होतं आणि ते पात्र जे आहे ते कधीही खाली होत नव्हतं अशा रीतीनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्याविषयी बऱ्याच आख्यायिका आहे, पण एवढं मला तर ठीक आहे. तर 7वा आठवडा जो आहे तो त्यांनी राजयतन पेठ जो आहे या ठिकाणी त्यांनी घालवलेला आहे. आणि शेवटी 8व्या आठवड्याच्या सुरुवातीला ते परत जे काही वृक्ष आहेत अजपाल निमृत वृक्ष त्या ठिकाणी ते आलेले 8व्या आठवड्याच्या सुरुवातीला असं म्हणता येईल. त्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची बुद्धत्वाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आपल्या लक्षात येतं त्यांची जी काही बुद्ध पौर्णिमेला बुद्धत्वाची प्रक्रिया सुरू झाली होती, बुद्धत्व प्राप्ती सुरू झाली होती, ती 7 आठवड्यानंतर पूर्ण झालेली आहे. त्यांना सर्व शक्ती म्हणता येईल. मनाच्या सर्व शक्ती त्यांना प्राप्त झाल्या आहेत आणि पूर्णपणे बुद्धामध्ये त्याचं रूपांतर या ठिकाणी झालेलं आहे. आणि पूर्णपणे बुद्धामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांनी काय केलं, जगाकडं दृष्टिक्षेप टाकला. तोपर्यंत ते कुठे होते, 7 आठवडे ते स्वतःच्या आतमध्येच होते. त्यांची प्रक्रिया जे काही चालू होती ती स्वतःच्या आतमध्येच चालू होती आणि त्याच ठिकाणी ते होते असं म्हणायला हरकत नाही. आणि स्वतःची आतमधली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बाहेर नजर टाकली. बरं तर आपलं असंच असतं की आपण काय असतो, आपल्या समस्येमध्ये असतो. आपल्या समस्येमध्ये एवढा आपण गोफटलेलो असतो की आपण बाहेर अजिबात पाहत नाही. आपण आपल्या समस्येकडेच काय करतो, लक्ष देत असतो. आपलं बाहेर अजिबात लक्ष जात नाही किंवा लक्ष दिलं जात नाही. आपल्या समस्या सुटल्यानंतर आपण बाहेर पाहतो, हा तुझं काय आता सांगलं, बरोबर आहे. तर तसं भगवान बुद्धाचं होतं की भगवान बुद्धाची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बाहेर लक्ष दिलं आणि त्यांनी जगाकडे दृष्टिक्षेप टाकला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जग जे आहे ते अतिशय तृष्णेनं भरलेलं आहे, लोभ आणि क्रोधानं भरलेलं आहे. लोक खूप त्यामध्ये काय झालेले आहेत, लिप्त झालेले आहेत. त्यांची दृष्टी जी आहे ती अंधुक झालेली आहे, त्यांना काहीही समजत नाही.
आणि माझं जे काही ज्ञान आहे ते अतिशय उच्च कोटीचं आहे, अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय गहन आहे. आणि हे लोकांना समजेल का, अशा रीतीनं त्यांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. आणि आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी मग ब्रह्मसंपत्ती जे आहे ते निर्माण झालेले आहेत. त्यांचे केस जे आहे ते पूर्णपणे पांढरे होते आणि दाढी काय होते, दाढी पण पांढरी होती. हे म्हातारे ग्रहस्थ म्हणता येईल. ते भगवान बुद्धापुढे अवतीर्ण झाले आणि त्यांनी भगवान बुद्धाला विनंती केली की जगामध्ये असे थोडे लोक आहेत की ज्यांना सत्य समजतं, तर तुम्ही काय करा, कृपया प्रचार आणि प्रसार करा, लोकांना काय करा, तुम्ही शिकवण द्या, असं ब्रह्मसंपत्तीने भगवान बुद्धाला विनंती केलेली आहे. तर ब्रह्मसंपत्ती म्हणजे काय, त्यांच्याच मनातला विधायक विचार म्हणता येईल, तो विचार निर्माण झाला. त्या विचाराने त्यांना विनंती केली की तुम्ही काय करायला पाहिजे, जगाला ज्ञान द्यायला पाहिजे. मग त्यांनी असं म्हणतात की त्यांनी परत एकदा जगाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि जगाकडे दृष्टिक्षेप टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना हे जग जे आहे ते कमल सरोवरासारखं दिसलं. काही कमल जे आहे ते चिखलात रुजलेले असतात, काही कमल थोडेसे वर आलेले असतात आणि काही कमल जे आहे ते पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आलेले असतात. तर त्यांच्या लक्षात असं आलं की काही लोक तरी असे आहेत की ज्यांच्यामध्ये जी आहे तृष्णा आणि लोभ जो आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. अशा लोकांना तरी मी काय करू शकतो, उपदेश देऊ शकतो. आणि त्यानुसार त्यांनी ठरवलं की मी काय करणार, आता धम्म लोकांना शिकवणार. आणि त्यांनी मग डिक्लेअर केलं की ज्यांच्यामध्ये श्रद्धा आहे त्यांनी काय करा, समोर या, मी त्यांना धम्म शिकवण्यास तयार आहे. अशा रीतीनं ब्रह्मसंपत्तीची जी काही विनंती आहे ती भगवान बुद्धाने स्वीकारलेली आहे. आणि भगवान बुद्ध त्या ठिकाणाहून सारनाथ या ठिकाणी धम्म प्रचार आणि प्रसारासाठी पंचवर्य भिक्षूंना ज्ञान देण्यासाठी तिथून ते बाहेर आलेले. तर ते बुद्धगया या ठिकाणी किती आठवडे राहिले, 7 आठवडे भगवान बुद्धाने बुद्धत्व प्राप्तीनंतर त्या ठिकाणी घालवलेले आहेत. आणि त्याच्या आधी किती आठवडे घालवलेले, 4 आठवडे. किती आठवडे त्या ठिकाणी त्यांनी घालवलेले, 7 आणि 4 11 आठवडे त्या ठिकाणी घालवलेले. आणि अतिशय पवित्र, अतिशय जबरदस्त अशी भूमी आहे, अतिशय पावन अशी भूमी आहे. आणि या भूमीचं खरोखर आपल्या सर्वांनी काय करायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे. आणि या ठिकाणी ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचं आपण स्मरण करायला पाहिजे, वारंवार स्मरण करायला पाहिजे. आणि त्यानुसार आपण आपलं जीवन जे आहे ते आपण व्यतीत करायला पाहिजे. भगवान बुद्धाने आपल्यासाठी, असं म्हणतात की आपल्यासाठी त्यांनी काय केलंय, ती जागा सोडलेली आहे. त्यांच्यामध्ये जे काही दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी मैत्री भावना निर्माण झाली होती, ती मैत्री भावना दुःखाच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं भावनेचं रूपांतर कशात झालेलं आहे, करुणेमध्ये झालेलं आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी भगवान बुद्धाने असा विचार केला की मला लोकांशी काही देणं गेलं नाही, माझं मी महानिर्वाण प्राप्त करतो, तर आपल्याला धर्म घेतला नसता. पण त्यांची मैत्री जी आहे ती दुःखाच्या संपर्कात आली. मानवी लोकांचं दुःख त्यांनी पाहिलं, त्यांच्या करुणेत रूपांतर झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सतत 45 वर्ष धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. अशी ही पावन अशी बुद्धगया भूमी आहे. आणि बुद्धगया भूमी या ठिकाणी काय घडलेले आहे ते आपण या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं पाहिलेलं आहे. मला खरोखर खूप मोठा आनंद होत आहे की आपण सर्वजण माझे इतर प्रवचन जे आहे ते ऐकत राहिला, कुणी हल्लं नाही, सर्वजणांनी लक्ष देऊन थांबलेले आहेत. तर सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे बुद्ध विहार साकेत बुद्ध विहार समिती यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. सर्वांना जय हिंद.